बैट्समैन कौन कौन है स्ट्राइक पे? अभी आउट हुआ गौरव। और सेकंड बैट्समैन? मयंक। बॉलर? बॉलर सिद्धेश। ये जो सिद्धेश। संदेश? संदेश। गौरव आउट हुआ ना? हाँ गौरव। अभी कौन आया? अभी कौन आया होगा? बॅट्समनचं नाव लिहू फक्त आणि जेवढे रन मारेल 1 रन मारेल एक बॅट गौरव आणि मयंक लिह. गौरव लिह पहिले. मयंक लिह. विकेट काय मयंकचं विकेट गौरवकडे आहे. विकेट बघ. अविका करली. मुक्ता. शुभम. क्या आया था भाई याला बॉल? पहिला बॉल विकेट. पहिला बॉल विकेट. विकेट के बाद पहिला बॉल विकेट आहे. दुसरा बॉल 1 रन. अभी डन. पहिला विकेट गौरव का. क्लियरिटी बढ़ाना उसका. डबल बॉल. हो गया होगा थोड़ा डिले. 2 रन है. लोडिंग लेता है ना थोड़ा इंटरनेट. मयंक का 2 रन टाकला. 2 रन मारे. ये हुआ सूरज. लाइटनेस बाहर हो गया. अभी वाला बॉल क्या आया था? क्या आया था बस के बाद? सेटच नाही रहा. सेटच नाही. एक बॉल पे लड़ा नहीं जा रहा है. एक बॉल पे शॉट करने कट करके लड़ा नहीं जा रहा है. कट करने जा रहा है. अभी बैटिंग मिलेगा तो खेलते काबू. उससे भी सिर्फ मारते ना रन तो करना डबल डबल इससे का पॉइंट फायदा लेते ना अपन पहले रन तो करना है. पहला रन काफी ले लो ना. दूसरा कोई नहीं 7 हुआ. तो टीचर 7 हुआ. 1 वाइड वाइड. 7 रन. फाइट चालू आहे. स्कोर बोलणार आहे. 10 रन होता. हेलो. 1 ओवर 7 रन. विजय विजय. ये विजय है ना इसका नाम? ये लाला पांडे कैसे खुदा विजय अधिकारी. अरे वो विजय. उसके पास आ रहा है. बॉल थोड़ा सा डायरेक्शन चेंज हो. हाथ ऐसे रखा. अरे अविनाश और मैं बाजू में खड़ा हूँ. उसके हाथ पे लग मतलब छूता तो मेरे पास आएगा. हाँ, और तेला लास्ट में बघतोय. एंडिंग में हाथ छोड़ दिया उसने. हा माइक त्याला चालू है. छोड़ दिया तो मैं कैसे पकड़ू. माइक चालू है. ये वॉकी टॉकी चालू है. हा त्याला बघतोय तो बॉल वर बघतोय आणि एंड मोमेंटला सोडून टाकलं त्याने. मेरे को आवाज तो देता था. उसको ही मैंने पहले आवाज दिया. फोन करना पहला. यही देख लो. गिल्लू ने 2 ओवर डाल दिया था क्या? नहीं एक ही ओवर डाला. तो उसने क्यों नहीं लिया लास्ट ओवर? वो हर्ष ने पावर प्ले ऑलरेडी चौथा पावर ओवर प्ले डाला डाला. डाला था ना हर्ष ने 2 ओवर डाला. हर्ष ने वो हर्षी अच्छा डाला. अगर एक पावर प्ले राजा ने पूरा घान कर दिया लास्ट ओवर 12 रन थोड़ी बनता था. नहीं बनता ही नहीं था 12 रन. बैट्समैन में कौन था मारने वाला थोड़ी बैट्समैन था. तू किसमें था? अच्छा तेरे पापा के ऑपोजिट था मैं. स्ट्रेट नहीं मारता तो बहुत. विजय अधिकारी.
डॉट बॉल. मस्त मैच वाली ये मैच देखने लायक मैच था. बॉलिंग आ गया. किसने लिया विकेट? मेरा ही लिया. फिर किया ऐसा? घूम जाके आना नहीं क्या ना तू मिस हुआ ना तेरा. ए बाबा हे आमच्या टीमला घरी टीम घरी. टीम बीम इथे. हॅलो डिक्लेअर 2 रन. हॅलो हॅलो. अतुल वॉकी टॉकी नाही येते कोणाकडे. अरे वो आएंगे ना उनको दे देना, वो जो पैर थोड़ा उनका वैसा है. ये लाला पानी है उधर. 1 रन के लिए दूसरा रन भागने के लिए. मुझे निकलने से पहले कॉल करना ना एक बार, तो मैं बताती हूँ आपको. वही ऐसे मैं बोल रही हूँ, एक बार निकलने से पहले. लास्ट टू गो. 2 runs. उधर ही जो पुलिस स्टेशन आज वो है ना हनुमान जन्मोत्सव. ए इधर लेके आओ उसको नरेन. 2 ओवर 13 रन. 1 विकेट के नुकसान पर. क्या हो गया उसको? कभी से गई वो. हर्ष 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 डालो भाई. पावर प्ले 3rd ओवर. वॉरियर्स द्वारा पावर प्ले लिया गया है 3rd ओवर. हर्ष नाइकोडी बॉलिंग पर पावर प्ले का ओवर लेके आते हुए. 2 ओवर 13 रन 1 विकेट के नुकसान पर. बहुत क्राउड है अभी उधर का. अच्छा गेंद यहाँ पर डॉट बॉल से शुरुआत ओवर की. ऑफ का लाइन पकड़ते हुए हर्ष नाइकोडी. दूसरी बॉल लेके आते हुए. अच्छा शॉट ऑफ साइड से ऊपर से मारा है. डिक्लेयर 2 रन. 2 रन की दिशा में बॉल. तीसरा बॉल.
अच्छा एक और बॉल ऑफ में, पर अच्छा फील्डिंग वलकेश द्वारा, और अगर शूट लगता तो यहाँ पर आउट हो जाते थे परसू मांगेला। अच्छी फील्डिंग वलकेश द्वारा। बॉल आ जाएगा, बॉल की चिंता मत कीजिए। और यहाँ पर नो बॉल, अंपायर का इशारा नो बॉल, पिच के बाहर डालते हुए बॉल। तुषार ने तो सेट कर लिया होगा अतुल को। वो जीतना है, 3 साल से जीता नहीं ना, सेमीज में भी नहीं है कभी। फर्स्ट ईयर सेमीज में आ सकता है। +1 है ना भाई? हाँ +1 नो बॉल +1 फ्री हिट यहाँ पर परसू मांगेला को। अच्छा शॉट, बट एक ही रन मिलेगा। पावर प्ले का फ्री हिट का फायदा नहीं उठा पाए, एक रन आया सिर्फ। हमजा बाइक किधर रखा है? चलाता है ना? किधर है? गाड़ी का नंबर बोलो। 401। अच्छा ऑफ के लेग के ऊपर से बॉल, अच्छी फील्डिंग अश्विन द्वारा, पर रोक नहीं पाया अश्विन। बॉल हाथ में आके छूट गया अश्विन का। देखो वहाँ से स्कैनर भेज दो। अरे पैसा देना कितने का? हाँ वही। पे करती हूँ ना, लेकिन कैश क्यों खर्चा करने का? कितना लाना है कैटेगरी जाओ तुम। का? 15 लाओ। एक चार बॉल, 4 बॉल, 5 बॉल, 5 बॉल, 5 बॉल। 5 बॉल ले ले, 5 बॉल। 20 वाला लाऊंगा कितना? 10 ना? अच्छा उठाया मयंक ने बॉल, सीमा रेखा के बाहर। बहुत ही बढ़िया शॉट मयंक द्वारा। हाँ 1 मिनट 29, 3 ओवर 29। पावर प्ले की समाप्ति, 3 ओवर 29 रन। 4th ओवर फिर विजय लेके आ रहे हैं। अच्छा फायदा उठाया पावर प्ले का यहाँ पर मयंक और परसू ने। विजय अधिकारी एक और बार बॉलिंग लाइन पे। (29) 3 overs। परसू मांगेला साइड स्ट्राइक पर। अच्छा बॉल यहाँ पर, पेस है बॉल में विजय के। दूसरा गेंद, एक और अच्छा बॉल। अच्छी रनिंग यहाँ पर परसू और मयंक की, 2 रन कंप्लीट करते हुए।
ये 2 रन के साथ 31 रन पे पहुंच चुके हैं वॉरियर्स। एक और अच्छा बॉल यहाँ पर, पहुंच गए यहाँ पर परसू मांगेला। अच्छी बॉलिंग डालते हुए, मौका नहीं देते हुए बैट्समैन को। अच्छा बॉल डालते हुए विजय। पेस है इनके बॉल में। टेम्पररी कमेंटेटर। मयंक एक और बार स्ट्राइक पर। विजय अपनी 5वीं बॉल लेते हुए। अच्छा बॉल यहाँ पर ब्लॉक होल में डालते हुए, बोल्ड होते हुए मयंक। बहुत ही बढ़िया बॉल। डीजे प्लीज वॉल्यूम। ओवर की लास्ट बॉल। और एक और बॉल, अच्छा बॉल यहाँ पर, एक और विकेट। डांडा गुल। बहुत ही अच्छा बॉलिंग यहाँ पर विजय द्वारा। अपने ओवर में सिर्फ 3 रन देते हुए यहाँ पर, और 2 विकेट के साथ सिर्फ 3 रन देते हुए 4 ओवर के बाद 32 रन। बहुत ही अच्छा ओवर डालते हुए स्कोर को दबा दिया है पूरा इन्होंने। थोड़ा हिंदी। थैंक यू। भाई बॉलर कौन है? केपी कल्पेश। अरे राव दे बस। थैंक यू गणेश। 32 धावा धावफलकावरती, 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते। 3 गडी बाद विजयचं कौतुक करावं लागेल, ज्या प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळाली। 2 त्रिफळाची आपण पाहिले तर विजयच्या या खेळीसाठी 500 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी पिंटो यांच्या माध्यमातून जरूर घोषित केलं जात आहे। संघमालक या संघाचे चांगला चेंडू पाहायला मिळतो कल्पेशच्या माध्यमातून। पहिल्या सामन्यात देखील कल्पेशने शेवटचं अंतिम षटक खूप चांगल्या रीतीने हाताळलं होतं, परंतु मित्रांनो तुम्हाला सर्वांनाच ज्ञात असेल, माहीत असेल, या संघाचं विशेषतः बुल संघाचं खऱ्या अर्थाने जे यशाचं गमक आहे ना, तर या संघातील एक खेळाडू अर्थातच या संघात वलके सर आहेत। आणि चेंडू हवेत, पुन्हा एकदा कल्पेश होता येतील चेंडू खाली, यावी कॅच ड्रॉप। कदाचित वलके सरांची इच्छा असावी ही कॅच मी पकडावी आणि कल्पेश मध्ये आले, त्यामुळे कॅच ड्रॉप झाली असावी, परंतु वलकेश यांनी वलय प्राप्त करून दिलं या संघाला।
रुया पाक संघाच्या देखील दरम्यान आपल्याला वल्केश अनेक वेळा पाहायला मिळतो. कॅच ड्रॉप झाले त्यानंतर आपण पाहतोय सिंगल कंप्लीट होते या ठिकाणी. सुरेख सुरेख चेंडू पुन्हा एकदा डॉट बॉल येताना आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. कल्पेश यांची षटक क्रमांक आपण पाहतोय. शेवटचं प्रगतीपथावरती असताना केवळ आतापर्यंत खर्च केले त्या षटकात एकच धाव. सुरेख अप्रतिम दर्जेदार गोलंदाजी पाहायला मिळते. कधी फ्लाईट देत आहेत, कधी ऑफस्टिकच्या बाहेर टर्न करतायत चेंडूला कुठल्याच स्पॉटवरून आणि ते मात्र एका मागोमाग एक डॉट डिलिव्हरीज येताना पाहायला मिळत आहेत. फलंदाज आपण त्या ठिकाणी पाहतोय आदित्य शिंदे, ज्याने मात्र मागच्या सामन्यात विजयश्री खेचली होती. प्लेअर ऑफ द मॅच ठरला होता, षटकार खेचले होते तोच आदित्य शिंदे आता मात्र थोडासा चाचपडताना पाहायला मिळतोय. आम्ही पुन्हा एकदा चेंडू हवे वलकेसर येत्या चेंडू खाली. ओह माय गॉड, ये तो मेरे दाएं हात का खेल है सांगण्याचा प्रयत्न होता, परंतु आदित्य शिंदे येते होते मात्र बाद होतील धावबाच्या स्वरूपात. नो थँक्यू डीजे. वेट मित्रांनो, कॅच सोडली नाहीये वल्केशने सांगितलंय. अरे ये देखो इस साइड रनआउट आणि आदित्य बाद. कॅच सोडले परंतु रनआउट घेतलाय. आतापर्यंत या षटकातील लास्ट डिलिव्हरी रिमेनिंग. वन बॉल टू गो. न्यू बॅटर प्लीज. क्रिश. यावेळी चांगला फटका पाहायला मिळतो. स्टेप आउट झाले, चेंडूच्या पिचिंग पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न. ऑन साईडला एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा इथे सहजरित्या पूर्ण केल्या गेल्या आहेत आणि तिसऱ्या धावेसाठी इथे मात्र फलंदाज होतील धावबाद. यास विकेटचं पतन. 2 धावा जरूर अर्जित केल्या जात आहेत आणि 2 धावांच्या मध्ये धावफलक जाईल तो यावेळी 36 या धावसंख्या होती. 37 धावाचं लक्ष असेल ते टीम बुल्स या संघासमोर आणि अपेक्षा असतील बुल्स या सामन्यात कशा प्रकारची कामगिरी करतो हे पाहणं. 37 टू विन. 37 धावांचं लक्ष असेल तर दुसऱ्या बाजूला मयांक मांगेला आणि कंपनी वॉरियर संघ थोडासा अडचणी जरूर असेल, परंतु या संघाची गोलंदाजी लाईनअप खूप चांगल्या प्रकारची पाहायला मिळते. स्वतः मयांक मांगेला वन ऑफ द बेस्ट बॉलर आहे या संपूर्ण टुर्नामेंट मधील, त्यामुळे मयांकच्या या प्रदर्शनाकडे परफॉर्मन्सकडे जरूर लक्ष असणार आहे. सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघांना आमच्या असतील शुभेच्छा. विनंती असेल वॉरियर संघ या मैदानात त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्या. त्यानंतर विनंती असणार आहे आमची बुल संघ त्वरित यायचंय आणि आपले बॅटर्स ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायचंय. नेक्स्ट मॅच टॉससाठी यायचं आहे ट्रॅक बुलेट्स मोरगाव ट्रॅक बुलेट्स वर्सेस विरुद्ध स्काय वॉकर्स. स्काय वॉकर्स संघाचे संघनायक आणि त्याचबरोबर ट्रॅक बुलेट संघाचे संघनायक दोन्ही कॅप्टन्सला विनंती आहे टॉससाठी. चला, ट्रॅक बुलेट्स विरुद्ध स्काय वॉकर. पहिला सामना दोन्ही संघांनी गमावलेला होता. दोन्ही संघांना विनंती आहे या आपण टॉससाठी यायचं आहे. वॉरियर्स मयांक मांगेला कंपनी फिल्डिंग लावून घ्या त्वरित. चला, टॉससाठी यायचं आहे स्काय वॉकर्स आणि बुलेट ट्रॅक बुलेट दोन्ही संघाचे संघनायक स्काय वॉकर आणि ट्रॅक बुलेट. बोथ द टीम्स प्लीज सेंड युअर कॅप्टन्स फॉर द टॉस. बोथ द कॅप्टन्स we would request you please come.
थँक्यू. लक्ष आहे ते 37-37 धावसंख्येचं लक्ष आपल्याला पाहायला मिळतं टीम ट्रॅक बुलेट संघासमोर. मागील सामन्यात खूप चांगली सुरुवात केली होती अश्विन, त्याच्यासोबतच स्वस्तिक यांनी. ते स्वस्तिक पाहायला मिळतील यावी. तो गोलंदाजी मार्कवरती आपल्याला मयांक वांगेला निश्चितच पाहायला मिळतील. नरेन स्काय वॉकर संघाचे संघनायक नरेन, आपण याचे त्वरित. हरिश्चंद्र, विनंती असेल आपण या टॉस साठी. थँक्यू. डीजे मयांक मंगेला सज्ज होतील. लक्ष असेल 37 धावसंख्येचं पहिलं षटक, मांडरी पॉवर प्लेचं षटक. या षटकात टार्गेट करावा लागेल. या षटकात जर धावा आल्या तर निश्चितच पहिल्या षटकात कुठेतरी गेमच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न असेल तो प्रतिस्पर्धी संघाला, वॉरियर संघाला. स्वस्तिकने हे कार्य केलं होतं पहिल्या सामन्यामध्ये. त्याच कार्याची पुन्हा एकदा पुनरावृत्ती होते का हे पाहावं लागेल की मयांक अर्ली ब्रेक थ्रू मिळवून देतो आपल्या संघासाठी आणि निश्चितच या मॅचमध्ये काहीशी इंटरेस्ट निर्माण करण्याचा प्रयत्न करेल. स्वस्तिक विरुद्ध मयांक, लेफ्ट हँडर अगेन्स्ट लेफ्ट हँडर आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू अप्रतिम दर्जेदार डिलिव्हरी पाहायला मिळते. कम्प्लिटली प्लफ केलं यावी. माफ करा, सुशील आहे. ओके, सुशील येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगला फटका पाहायला मिळतोय सुशीलच्या बॅटमधून यावी. खबरच्या दिशेने खेळला गेलेला फटका. कमीत कमी 2 धावा निश्चितपणे या फटक्यावरती मिळतील आणि तिसऱ्या धावेचा देखील इथे प्रयत्न झालाय. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट, अप्रतिम. 3 धावा इथे अर्जित केल्या जात आहेत. इथे धावसंख्येचं खातं ओपन केलं जात आहे, उघडलं जात आहे टीम बुल संघाच्या माध्यमातून. नरेन आलेला आहे, टॉस करून घ्यायचा आहे. चला नेक्स्ट मॅच आपण देखील आपण टॉस करतो या ठिकाणी. ट्रॅक बुलेट अगेन्स्ट आपण पाहणार आहोत स्काय वॉकर्स. चांगला फटका इथे खेळण्याचा प्रयत्न अश्विन कडून जरूर झाला. एक क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत आणि कॅच कम्प्लीट. पप्पीने घेतली चेंडूची पप्पी आणि अश्विनला माघारी धाडलाय. फलंदाज बाद. Track bullet have won the toss and elected to field first. बॅटर संदीप बेदत न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या चेंडूवरती हुक करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत आणि इथे मात्र धावेला नकार दिलाय. चांगल्या करी सुशीलच्या माध्यमातून योग्य वेळ दाढलाय पाठीमागे. 3 धावांनंतर आपण पाहतोय यावी फलंदाज बाद झाले. अश्विनने पहिल्या चेंडूवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न केला. मागील सामन्यात खूप चांगल्या प्रकारचा खेळ अश्विनचा आपल्याला पाहायला मिळाला. तिथूनच सामन्याला सुरुवात करण्याचा प्रयत्न होता. आत्मविश्वास निश्चित होता, परंतु त्या चेंडूवरती त्या प्रकारचं चांगलं टायमिंग पाहायला मिळालं नाही. परिणामतः आपण पाहतोय मयांकने आपल्या संघाला पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिला. अर्ली ब्रेक थ्रू त्याची आवश्यकता होती, तो देखील सर्वाधिक महत्त्वाचा. यावेळी चांगला हुक आपल्याला पाहायला मिळतोय. 2 धावा कमीत कमी या चेंडूवरती जरूर निश्चितपणे मिळतील. घोषित स्वरूपातील 2 धावा, 2 धावांच्या मदतीने धावफलक जाईल तो यावेळी 5 या धावसंख्येवरती. मयांक मंगेला पुन्हा एकदा सज्ज. पहिल्या सामन्यात निसटता कवीना परंतु विजय वॉरियर संघाला प्राप्त झाला होता आदित्य शिंदेच्या त्या इनिंगमुळे. परंतु या सामन्यात मेहनत करावी लागेल. यावेळी पुन्हा एकदा एक चांगला हुक पाहायला मिळतोय. संदीपने मात्र या 2 चेंडूंवरती चांगले 2 हुकचे फटके दाखवलेत आणि 4 धावा अर्जित केल्यात. या 2 धावांच्या मदतीने धावफलक जाईल तो एकंदरीत 7 धावसंख्येवरती. एक षटक, पहिलं षटक इथे होईल पूर्ण. पहिल्या षटकाच्या अंती धावसंख्या धावफलकावरती 1 गडी बाद 7 धावा. डीजे
थँक्यू डीजे. परशू येताना आपल्याला पाहायला मिळतील न्यू बॉलर, नवीन गोलंदाज परशू मंगेला. सुशील यांना मात्र आता थोडेसे हात खोलावे लागतील. या ठिकाणी धावसंख्येची कोंडी जरूर मोडावी लागेल. धावसंख्या आपण पाहतोय 7 धावा जरूर धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. स्लोअर वन पाहायला मिळतं, परंतु चांगला फटका फाईन लेगच्या रिजन मध्ये आपण पाहतोय. धावा मिळणार तर आहेत केवळ 2, परंतु हा फटका अत्यंत महत्वाचा राहील सुशील यांच्या वैयक्तिक आत्मविश्वासासाठी आणि तो आत्मविश्वास निश्चितच दुणावलेला आपल्याला पाहायला मिळेल. परंतु अशा प्रकारची गोलंदाजी राहिली तर नक्कीच जे लक्ष्य आहे ते बरंचसं लवकर आणि इझिली कम्फर्टेबली ते चेस केलं जाऊ शकतं. परिणामतः आपण पाहतो यावेळी स्वतः मयांक येत आहेत नॉस्ट्रायकिंग एंडला आणि निश्चितच परशु यांना काहीसा सल्ला जरूर मिळालेला आपल्याला पाहायला मिळतो. या चेंडूवरती लेंथ बदलली आणि त्यानंतर आपण पाहतोय मिस स्विंग आणि मिस पाहायला मिळाला. चेंडूला अगदी वळण देण्याचं काम केलं. ऑफ ब्रेक पद्धतीचा चेंडू डावकुरे हाताच्या फलंदाजाला सोडून जाणारा चेंडू पाहायला मिळाला, तो देखील पुढ्यातून. आणि ह्याच पद्धतीच्या गोलंदाजीची इथे आवश्यकता आहे, जी आयडियल लेंथ आपण म्हणू शकतो. यावेळी लो फुल टॉस मध्ये चेंडूला कन्वर्ट केला आहे, परंतु लॉंग ऑनच्या दिशेने खेळून काढला गेलाय. एक धाव तिकडे अर्जित केली जाते आणि एका धावावरती समाधान मानावं लागेल. या एका धावेने धावफलक जाईल तो यावेळी 10 या धावसंख्येवरती 10 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. अजूनही विचारात आहेत भावेश की कुठे गेला तो सामना आमचा, अगदी कोणत्या क्षणाला तो निसटला आमच्या हातातून. यावेळी खराब चेंडू, नो बॉलचा इशारा जरूर आलाय आणि या नो बॉलवरती 2 धावा जरूर अर्जित केल्या जात आहेत. फ्लाईट द्यायचा होता परंतु अधिकची फ्लाईट दिली गेली. चेंडू जणू काही निसटला असावा हातातून. या चेंडूवरती येतात धावा 3, धावसंख्या धावफलकावरती 13 आणि अर्थातच नो बॉल असल्यामुळे मित्रांनो उघडा डोळे पहा नीट. पुढील चेंडू फ्री हिट. या फ्री हिटला मात्र कॅपिटलाइज करू शकलेले नाहीयेत. बॅटच्या इनर एजला चेंडू प्रेस झाला, 1 धाव जरूर अर्जित होते. आणि मित्रांनो फ्री हिट वरती फलंदाज कशा प्रकारे बाद होऊ शकतो तुम्हाला माहितीच आहे. फ्री हिट असल्यामुळे आतापर्यंत या षटकातील झाले 4 चेंडू. हिट द बॉल ट्वाइस, अर्थात 2 वेळा चेंडू, एकच चेंडू 2 वेळा खेळला गेला तर रनआउटच्या स्वरूपात बाद होऊ शकतो फलंदाज. त्याचबरोबर ऑफ स्टकिंग द फील्ड, कुठल्याही प्रकारे चेंडू जर यष्टीच्या दिशेने जातोय आणि त्याला अडवण्याचा प्रयत्न केला अयोग्यरित्या तर यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका येतोय सुशीलच्या बॅटमधून. या चेंडूवरती मिळतील धावा, 2 धावा. फटके येत आहेत, फटके येणं महत्वाचं आहे. धावसंख्येची गती मेंटेन करणं इम्पॉर्टंट असणार आहे आणि ते करताना पाहायला मिळत आहेत. या 2 धावांच्या मदतीने धावफलक जाईल तो यावी 16 या धावसंख्येवरती 16 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 37 धावसंख्येचं लक्ष आहे. अजूनही 21 धावांची आवश्यकता विजयासाठी या ठिकाणाहून. येणारे चेंडू मात्र शिल्लक असणार आहेत. लास्ट डिलिव्हरी यावेळी मात्र चांगला चेंडू पाहायला मिळाला. यॉक करून घेतला सुशील यांनी. टॉट बॉलने षटकाची होईल सांगता. दोन षटकांचा खेळ इथे होईल समाप्त. 2 षटकांच्या अंती धावसंख्या धावफलकावरती 1 गडी बाद 16. डीजे 16 धावा धावफलकावरती. तीन षटकांचा खेळ झाला मित्रांनो समाप्त आणि 3 षटकांच्या अंती आपण पाहतोय. माफ करा 3 षटकांचा खेळ अजून शिल्लक असणार आहे आणि 21 धावांची आवश्यकता. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 16 पाहायला मिळते आणि 21 धावांची आवश्यकता असणार आहे. 700 सरासरी आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी. जो रिक्वायर रन रेट आहे खूप अंडर कंट्रोल. यावी हा 16 चेंडूचा इशारा येईल पंचांच्या माध्यमातून. एक अतिरिक्त धाव धावफलकात ऍड होईल. धावसंख्या धावफलकावरती 17. आता मात्र 20 धावसंख्येची आवश्यकता. 7च्या खालचा हा रिक्वायर रन रेट असणार आहे आणि अजूनही 9 विकेट्स हातामध्ये. बुल संघ बऱ्यापैकी चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो.
संदीप आणि संदीपच्या बॅट मधून एक बिग हिट त्यांना पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत काव कॉर्नर झोन मध्ये, परंतु यावी चेंडू जाईल सर सीमा रेषेच्या बाहेर. त्वरित पोहोचायचंय तिथे. थँक्यू डीजे. डीजे 2 मिनिटं थांबायचं. गर्दी करू नका, गर्दी करू नका, पाणी घेऊन जा. मैदानात सामन्याला सुरुवात करायची विनंती असेल आणि तिथे गर्दी करू नका प्लीज. गर्दी करू नका, आपल्याला विनंती आहे. जास्तच मेजर काही असेल तर आपण त्या खेळाडूला त्वरित डॉक्टरकडे घेऊन जायचं आहे, दवाखान्यात घेऊन जायचं आहे. विनंती असेल गर्दी त्या ठिकाणी करू नका आणि आवश्यकता असेल तर त्वरित डॉक्टरांचे उपचार त्यांच्यापर्यंत पोहोचतील अशा प्रकारची काळजी घ्या. त्वरित त्यांना घेऊन जा. चेक चेक. चला सामन्याला त्वरित सुरुवात करायची. विशेषतः विनंती असेल आमची वॉरियर्स संघाचे सर्व खेळाडू सबस्टिट्यूट करू शकता आपण त्या खेळाडूला आणि त्वरित सामन्याला सुरुवात करायची. वलकेश सर आपल्या टीमचे खऱ्या अर्थाने लकी मॅस्कॉट. एका हातात कॅश त्यांना आपण पकडताना पाहिलं होतं जवळजवळ, परंतु त्यांनी दाखवलं नाही. त्यांनी आपली परीक्षा घेतली. त्यांनी सांगितलं हे बघा नॉन स्ट्रायकिंग एंडला इथे फलंदाज बाद होतोय. येस सर षटकार आणि नो नो बॉल होता. फ्री हिट देखील असणार आहे पुढच्या चेंडूवरती. नो प्लस षटकार आपण पाहायला मिळाला हा. त्यामुळे पुढचा चेंडू फ्री हिट. धावसंख्या धावफलकावरती 24. या फ्री हिटला मात्र कॅपिटलाइज करू शकलेले नाहीये. दरम्यान या चेंडूवरती येतील एक धाव. धावसंख्या धावफलकावरती 25. अजून विजयासाठी आवश्यक आहेत त्या 12 धावा. 12 रन्स आर रिक्वायर्ड फ्रॉम या षटकाराने समीकरण बरंच सोपं केलेलं पाहायला मिळत आहे. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा आपण पाहणार क्रिशियनना. सुशील लॉन स्ट्रायकिंग एंड. पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. कुठली चूक होत नाहीये. कॅच कम्प्लीट व्हेरी कम्फर्टेबली. आणि सुशील बॅक टू द पवेलियन. डीजे
थँक्यू डीजे. 2 बॉल. पहिला बॉल नो, पहिला वाईट टाकला मग नो +6 सिंगल आणि दोन चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत समाप्त. कल्पेश येतात बॅटिंग मार्कवरती यावी आणि लक्ष या ठिकाणी आहे ते तब्बल 37 धावसंख्येचं. धावफलकावरती नजर टाकायची झाली तर धावफलकावरती धावा 25, अजूनही 12 धावांची या ठिकाणी आवश्यकता आहे. स्विंग एंड मिस. पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता परंतु इथे व्हाईट बॉलचा इशारा येतोय. चेंडूचा इशारा देण्यात आलेला आहे पंचांच्या माध्यमातून आणि व्हाईट बॉलच्या माध्यमातून इथे मात्र आपण पाहतोय एक अवांतर धावफलकात ऍड होईल. धावफलक जातोय तो यावी 27 या धावसंख्येवरती 27. चांगला फटका पाहायला मी तो ऑन साईडला या ठिकाणी एक धाव पूर्ण होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर केला जाईल आणि 2 धावा इथे केल्या जात आहेत त्या पूर्ण. 2 धावांच्या माध्यमातून धावफलक जाईल तो यावी 29 या धावसंख्येवरती आणि आता मात्र आवश्यक असणार आहेत त्या विजयासाठी या ठिकाणाहून 9 धावा. 9 रन्स आर रिक्वायर्ड फ्रॉम या. विजयाच्या अधिक नजीक जाताना आपल्याला बुल्सचा संघ पाहायला मिळतोय. या सामन्यातील संघ जवळजवळ आपल्याला पाहायला मिळू शकतो सेमीफायनल मध्ये अर्थातच पोहोचताना आपल्याला पाहायला मिळेल. फलंदाज होत आहेत बाद. शेवटच्या चेंडूवरती फलंदाज बाद झालेत. लास्ट बॉल फलंदाज बाद. ओके 29 येस स्कोर्स ऑन 29. हा 9 रन्स 9 8 माफ करा 8. यावेळी मोठा फटका येतोय. बिग हिट स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. इट इज अ मॅक्सिमम. सिक्स आणि या षटकाराने धावसंख्या धावफलकावरती 35. 2 धावांची आवश्यकता विजयासाठी. 2 षटकांचा शिल्लक असेल खेळ. 12 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. 2 धावांची आवश्यकता. जीत गए अभी क्या प्रैक्टिस करनी. दो बोल्ड निकाला वो. 2 धावांची इथे मात्र आता आवश्यकता असणार आहे. काहीशी औपचारिकता पूर्ण करण्याचा प्रयत्न असेल. 12 चेंडू 2 धावांची आवश्यकता. नेक्स्ट मॅच साठी तयारी करा. क्रिश पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. माफ करा दक्ष आहेत. संदीप आणि या चेंडूवरती फटका तर खेळलाय. पाहूया किती धावा मिळतील. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय आणि ते मात्र बुल्स संघाचा हा लगातार दुसरा विजय. सेमीफायनल मध्ये जवळजवळ आपला प्रवेश निश्चित केलाय तो टीम मोरागाव बुल संघाने. या संघाचा खऱ्या अर्थाने विजय झालाय. त्याचा कंप्लीट क्रेडिट श्रेय जात ते या संघातील वल्केशला.
थँक्यू. तर या मॅचचा आपल्यावर द मॅच ठरतो आहे टीम बुल संघाचा गोलंदाज विजय. विजयने खेचली आहे विजयश्री आपल्या संघासाठी. हार्टिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन्स, मनपूर्वक अभिनंदन विजय. प्लेअर ऑफ द मॅचचा अगदा ठरतोय. चला नेक्स्ट मॅचला त्वरित सुरुवात करायची आहे. स्काय वॉकर्स अँड ट्रॅक बुलेट. ट्रॅक बुलेट स्काय वॉकर लगेचच सामन्याला सुरुवात करायची आहे. नाणेफेकीचा कौल झाला इथे आणि त्यानंतर आपण पाहतोय रेश्मा मॅम आपल्या शुभ हस्ते आपण आपल्या द मॅच किताब देऊया. विजय has taken 2 wickets in single over and concede just 8 runs. Play of the match राजन अंकल ज्यांच्या शुभ हस्ते आपण हा देऊ प्ले ऑफ द मॅचचा किताब. बहुत नेक्स्ट मॅच ट्रॅक बुलेट अँड स्काय वॉकर्स. प्लीज स्टार्ट द मॅच. आमचे ऑफिशियल्स मॅच ऑफिशियल्स पंच आपण जर कुठे असेल तर आपल्याला देखील विनंती असेल या मैदानाचा ताबा घ्या. सामन्याला सुरुवात करायची. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल ट्रॅक बुलेट विरुद्ध स्काय वॉकर. ट्रॅक बुलेट चला फिल्डिंग लावून घ्या. भावेश अँड कंपनी